अजित पवार यांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। सरकारच्या कॅबिनेट बैठकीआधी अजित पवार यांची प्री कॅबिनेट आहे। छगन भुजबळ अजित पवार यांच्या दालनात सध्या उपस्थित आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सुरुवातीला प्रश्न कॅबिनेट संदर्भातला, अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। कॅबिनेटची बैठक सुरू होण्यापूर्वी मात्र दोन महत्त्वाच्या विषयांवर खरं तर निर्णय घेण्यात आलेला आहे। एक तर महादेवी हत्तीणी संदर्भातला आणि कबुतरांच्या या सगळ्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारची असलेली भूमिका, या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे। आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कोणते आणखीन मुद्दे अग्रस्थानी असतील? लागवी नक्कीच पहिली जी बैठक झाली ती म्हणजे हत्तीनी संदर्भात आणि कबूतर संदर्भात। ही दोन्ही बैठका ज्या आहेत, दोन्ही बैठका सकारात्मक झालेल्या आहेत। दोन्ही बैठकींमध्ये राज्य सरकारकडून हस्तक्षेप करण्यात येणार आहे। कबुतरांच्या संदर्भात जर बघितलं तर मुंबईमधील जे कबूतरखाने बंद करण्यात आले ते अचानक बंद करणे अयोग्य असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेत। मात्र दुसरीकडे जे एक पथक सुद्धा स्थापन करून कबुतरांना कोणत्या वेळेत फीडिंग करण्यात आलं पाहिजे, त्यांच्यापासून होणारे आजार कशाप्रमाणे थांबवता येतील आणि एकूणच या संदर्भातील कार्यवाही ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल। त्यामुळे हे एक महत्त्वाचा निर्णय असेल। तर दुसरा म्हणजे हत्तीनी संदर्भातला निर्णय आहे जो की जे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा आता रिव्ह्यू पिटिशनमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून सुद्धा मदत करण्यात येणार आहे। वन खातं असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून एक पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे तो सुद्धा सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व प्रयत्नी जे नांदी मठाचं जे शिष्टमंडळ आहे यांच्यासोबत राज्य सरकार असल्याचं आश्वासन आहे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। या दोन्ही बैठकांचा जो काही निर्णय आहे तो दोन्ही बैठकांचा निर्णय कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितला जाणार आहे। आणि एकूण या कॅबिनेट पूर्वी जी घटना घडलेली आहे ती म्हणजे दत्तामामा भरणे यांनी कृषी मंत्री पदाचा हा चार्ज घेतलेला आहे। माणिकराव कोकाटे या बैठकीला हजर अद्याप राहिलेले नाहीयेत, मात्र थोड्याच वेळात ते येतील असं सांगितलं जातं। मात्र दत्तामामा भरणे हे नव्याने आता कृषी मंत्री या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे या संदर्भातील त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येईल। तर दुसरे म्हणजे राज्यातील अनेक विषय आज चर्चेला येण्याची शक्यता आहे। मग आपण सकाळीच पाहिलं ज्याप्रमाणे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती जी काही तयारी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून करायचे आहे त्या संदर्भातील आदेश हे आजच्या बैठकीमध्ये दिले जाऊ शकतात। मग ते लाडकी बहीण योजनेसंदर्भात रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जाणार आहे या संदर्भातला निर्णय आज होऊ शकतो। त्यावरती जो काही निधी आहे तो सुद्धा वळता करण्यात येऊ शकतो। आणि इतर जी कामं आहेत, वसतिगृहाची कामं असतील, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातले निर्णय असतील, अशा अनेक प्रकारचे निर्णय आज चर्चेले जाणार आहेत। आणि एकूण महत्त्वाचे निर्णय घेतले तर एक म्हणजे सांगली कोल्हापूरच्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। आलमट्टी धरणाची जी काही उंची वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाणी पातळी वाढवण्यात येणार आहे, त्या संदर्भातील आज मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि एकूण जे कर्नाटक सरकारला त्याप्रमाणे या सरकारमधील जो काही निर्णय आहे तो कळवण्यात येऊ शकतो। अगदी अगदी या एकीकडे घडामोडी घडत असताना तिथं अजित पवार यांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय घडतंय दादांच्या दालनात? नक्कीच या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी एक प्री कॅबिनेट बैठक ही अजित पवार यांच्या दालनामध्ये झालेली आहे। त्या ठिकाणी काही मंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत। दत्तामामा भरणे हे स्वतः त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यामुळे या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर काही प्री कॅबिनेटची जी उजळणी, कॅबिनेट पूर्वची उजळणी आपण म्हणतो, त्या संदर्भातील अजित पवार जे आहेत ते आपल्या मंत्र्यांची जी काही मागण्या आहेत त्या समजून घेतील आणि यानंतर जी विशेष आणि चर्चा जी आहे ती कॅबिनेटमध्ये करण्यात येईल। मात्र कॅबिनेट पूर्व जी काही बैठक होती या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चेला जाणार आहेत आणि या विषयांमागची पार्श्वभूमी जी आहे ती अजित पवार समजून घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि बैठकीमध्ये जे जे विषय मांडले जातील या सर्व विषयांना हिरवा झेंडा हा कॅबिनेटच्या बैठकीत दाखवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्री कॅबिनेट बैठकीला सुद्धा या ठिकाणी सर्व मंत्री जे आहेत ते हजर असल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।